हृदयरोग किंवा हार्ट डिझिजेस याबद्दल समजून घेण्या अगोदर हृदयाचे नॉर्मल काम काय आहे हे आपण अगोदर समजून घेऊया. हृदय हे आपल्या मुठी एवढं छोटस अवयव एका मस्क्युलर पंप प्रमाणे काम करतं. त्यासाठी त्याला एक इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आणि स्वतःचा न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन पुरवठा करण्याकरता रक्तवाहिन्यांमधून ब्लड फ्लो या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. हृदयाचं काम शरीरात लागणाऱ्या ऑक्सिजन आणि न्यूट्रिशनच्या पुरवठ्याकरता मस्क्युलर पंपद्वारे हे रक्त ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन युक्त सर्व शरीरापर्यंत पोहोचवणं हे त्याचं काम असतं. सो त्याकरता त्याला स्वतःची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी आणि स्वतःचं न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्या म्हणजेच कोरोनरी आर्टरीज याची गरज असते. ज्या वेळेला या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होऊन हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो त्यावेळेला हार्ट अटॅक येण्याची रिस्क वाढते किंवा 100% रक्तपुरवठा बंद होतो त्यावेळेला हार्ट अटॅक येतो. तसंच हार्टची इलेक्ट्रिकल सिस्टीम ज्या वेळेला बंद पडते किंवा हृदयाचे ठोके कमी जास्ती होतात किंवा अचानकपणे बंद पडतात अशा वेळेला कार्डियक अरेस्ट होतो किंवा हृदय बंद पडतं. सो एक इलेक्ट्रिकल सिस्टीमचा त्रास आहे आणि एक लंबिंग सिस्टीमचा त्रास आहे. बेसिकली हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट मधला हा सर्वात महत्वाचा फरक आहे.